खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तींनी घेरलं होतं। अदृश्य शक्तीने घेरलं असताना देखील पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावलाय असं विधान केलंय भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे फक्त, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वंथळामध्ये सुद्धा ज्यांनी दिवा लावला ते धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो। मनापासून या ठिकाणी शुभेच्छा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन